अजित पवार आणि महिला पोलीस अधिकाऱ्यामध्ये जो व्हिडिओ कॉल व्हायरल झाला आहे त्याच्यावरची चर्चा चालू आहे. राजकीय पक्ष, पत्रकार, मीडिया, समाजमाध्यमात आपल्या समाजाचा निव्वळ ढोंगीपणा दाखवणारा हा विषय आहे. अजित पवारांनी त्या महिला अधिकाऱ्याला जो फोन केला आणि अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी, मी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अजितदादांना जो फोन केला आणि त्याच्यानंतर मग त्या महिलेशी म्हणजे अधिकाऱ्याशी अजित पवारांचं जे बोलणं झालं व्हिडिओ कॉलवर, आणि त्याच्यानंतर ज्यांनी तो व्हिडिओ टाकला, म्हणजे तो व्हिडिओ कॉल अजित पवार बोलत आहेत आणि ती महिला अधिकारी बोलती आहे, आणि इथे ते गावकरी आणि त्यांच्या विरुद्ध जे लोक आहेत आणि पोलीसवाले तिथे साध्या वेशातले जे कोणी असतील ते, असा सगळा तो माहोल त्या व्हिडिओमध्ये आलेला आहे. आता एवढा मसाला असल्यानंतर त्याच्यात तेल टाकणारे, हिंग, मोहऱ्या, कढीपत्ता, त्याला फोडणी देणारे लोक असणारच. कारण आजच्या काळाला असा मसाला मिळाला तो कोण सोडेल. आणि अजितदादांची जी लँग्वेज आहे, बोलणं आहे, ते काय फक्त अजितदादा असे बोलतातच नाही, पोलीस अधिकारी अशी भाषा वापरतात, पत्रकार भाषा वापरतात. पण काय आहे की ह्याच्यामध्ये दोन गोष्टी घडल्या. आता एक तर असं झालेलं आहे की हा जो विषय आहे हा पूर्ण स्टोरी ज्याला म्हणतो आपण व्हिडिओमध्ये आलेली असल्यामुळे ह्याच्यावर अजित पवारांना माघार घेण्याशिवाय काही पर्याय राहिला नाही. म्हणजे फोन केला असता आणि मी असा फोन केला नाही असा दावा करता आला असता ना, इथं तसं झालं नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांच्या हट्ट्यामुळे आणि त्या पोलीस अधिकाऱ्यांच्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली. आणि गेले अनेक महिने अजित पवारांनी आपली जी प्रतिष्ठा आणि प्रतिमा तयारी केली होती की प्रशासक, नियम पाळणं वगैरे वगैरे, त्याला एक धक्का बसला. आता आघाडी असो, महायुती असो, याच्यामध्ये प्रत्येकजण एकमेकाच्यावर टपलेला असतो. महायुतीमध्ये पण एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, भाजप, पवार यांच्यात एक सुप्त संघर्ष चालूच आहे. त्यात परत बाकीचे लोक टपलेले आहेत. त्याच्यामुळे असा आयता मसाला मिळाल्यानंतर मराठी न्यूज चॅनल, सोशल मीडिया आणि अजित पवारांचे विरोधक ही संधी सोडतील असं मानणं हा भोळसटपणा आहे. त्यामुळे ती संधी त्यांनी घेतली आणि हा 2 दिवस हा नॅशनल मीडियामध्ये हा विषय चाललेला आहे. म्हणजे मनोज जरांगे पाटलांचा विषय संपला आणि हा विषय लगेचच आला. आणि त्यामुळे आता ह्या याच्यावर एक मी मालिका बनवतो आहे, त्याच्यावर आपण पुढे बोलूया.